लोकसभेत सरकारकडून सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर। मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं। आज विधेयकावर चर्चा होणार। विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्या। आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना सोडलं नाही तर सीजेपी पुन्हा आंदोलन करणार। तर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेबसाईट सुरू करणार। कपिल सिब्बल यांच्यासोबत पत्रकार परिषदेत सीजेपीच्या प्रवक्त्यांची माहिती। कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी। सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार। देशभरातील वकिलांनी सुद्धा मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन। बिहारमध्ये आंदोलनकर्त्यांवर AK-47 गोळ्या चढल्या। राहुल गांधींचा आरोप, विद्यार्थ्यांवरती एफआयआर दाखल करणार नाही असं मोदी म्हणाले होते। मोदींच्या वचनाचं काय झालं? राहुल गांधींचा आरोप। बिहार बंद दरम्यान AK-47 गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन। अभिषेक पटेलचा गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल। पोलीस मुख्यालयाकडून सखोल चौकशीचे आदेश। बिहारमधील आंदोलक विद्यार्थ्यांवरचे गुन्हे मागे घेतले जाणार। अटकेतील विद्यार्थ्यांना सोडणार बिहार सरकारचा निर्णय। आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज नाही, आंदोलनाचा अर्थ हिंसा देखील होत नाही। आंदोलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। पोलीस आणि विद्यार्थी दोघांच्या भूमिका तपासा, कोर्टाचे निर्देश। पेपरफुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर। 3 ऑगस्ट रोजी पुढची सुनावणी होणार। सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर। सकाळी 9:30 वाजता आज एनडीएच्या खासदारांची बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी खासदारांना संबोधित करणार। संसदेतील बालयोगी सभागृहात बैठक पार पडणार। एनडीएच्या बैठकीला टीएमसीतील बंडखोर खासदार उपस्थित असणार। बंडखोर खासदारांना एनडीएच्या बैठकीचं निमंत्रण मिळालं तर एनसीपीआयच्या विलिनीकरणाला मान्यता देण्याची फुटीर गटाची ओम बिर्लांकडे विनंती। पवारांची एनसीपी एनडीएमध्ये येणार, तयारीत रहा। भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना, सूत्रांची माहिती। पवारांची राष्ट्रवादी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण। खासदार सुप्रिया सुळेंकडून दिल्लीत अमित शहांची भेट। सुळेंचा बजरंग सोनावणे यांनी देखील शहांची भेट घेतली। तर रेवती सुळेंच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी शहांची भेट। बजरंग सोनावणेंची माहिती। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट। सरितच्या भेट घेतली। विविध विषयांवरती चर्चा झाली। तटकरेंची ट्विट करत माहिती। ठाणे महापालिकेत पुन्हा शिंदेंची शिवसेना विरुद्ध भाजप असा वाद चव्हाट्यावर। उद्घाटनाला न बोलावल्यामुळे उपमहापौर आणि भाजप नगरसेवक नाराज। तर प्रशासनानं पुन्हा उद्घाटन करण्याची उपमहापौरांची मागणी। उपमहापौरांचं आयुक्तांना पत्र। भेटू न दिल्यामुळे भाजप कार्यकर्त्यांकडून मंत्री जयकुमार गोरेंसमोरच नाराजी व्यक्त। 35 वर्ष पक्षाचं काम करतो, मंत्री म्हणून तुम्हाला भेटायचं नाही का? प्रदेश कार्यकारिणी सदस्य अनिल काळेंचा गोरेंना सवाल। नंदुरबारमध्ये भाजपातील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। भाजप पदाधिकाऱ्यांना हिनाकावितांना शिवीगाळ केल्याचा आरोप। भाजपचे माजी प्रदेश सरचिटणीस विजय चौधरींविरोधात गुन्हा दाखल। महाराजस्व अभियानामध्ये महिलांना शेतकरी दर्जा प्रमाणपत्राचं वाटप। राज्यातून 3,436 महिलांची नोंद। 6 दिवसात महाराजस्व अभियानाचा 4.5 लाख नागरिकांनी लाभ घेतला। राज्यातून तडीपार करा पण जेलमधनं बाहेर काढा। महिला डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रेची हायकोर्टात विनवणी। जळगावमध्ये ट्रकच्या टपावरती बसून प्रवास। गिरीश महाजनांनी प्रवाशांना झापलं। गिरीश महाजन हे 40 गावात एका कार्यक्रमासाठी जात असताना प्रवासादरम्यान त्यांनी हा प्रकार पाहिला। नाशिक मुंबई महामार्गावरती पिंपरी फाटा परिसरात खड्ड्यांचं साम्राज्य। समृद्धी महामार्गाच्या इंटरचेंज जवळ खड्ड्यांचं साम्राज्य। छत्रपती संभाजीनगरच्या अण्णाभाऊ साठे चौकात खड्ड्यांचं साम्राज्य। जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त कार्यालयाकडे जाणाऱ्या मुख्य चौकाची दुरवस्था। रायगडच्या माणगाव शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था। खड्ड्यांमुळे वाहनधारक त्रस्त, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी। मुंबई गोवा महामार्गावरील रायगडमधील इंदापूर, कोलाड, लोणेरे आणि माणगाव परिसरातील सर्व्हिस रोडवर खड्डेच खड्डे। वाहन चालकांची जीव मुठीत घेऊन प्रवास। हडपसर ते दिवेघाट रस्ता आज दुपारी 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत बंद असणार। ब्लास्टिंग कामासाठी मार्ग बंद, पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचं आवाहन। लग्न जमत नाही म्हणून 6 महिन्यात जळगावातील 29 तरुणांनी जीवन संपवलं। जळगाव जिल्हा पोलीस विभागानं केलेल्या सर्वेक्षणात आकडेवारी समोर। पालघरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयातील उपहारगृहावरती एफडीएचा छापा। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या उपहारगृहाचा परवाना रद्द। उपहारगृहात मुदत संपलेला अन्नसाठा आढळल्यामुळे कारवाई। साताऱ्याच्या कराडमधील श्यामगावात एफडीएची दूध भेसळीवरती कारवाई। राधे डेअरीमध्ये दुधात भेसळ, चालकाविरोधात गुन्हा दाखल।
मेळघाटातील 4 आदिवासी आश्रमशाळेत अन्नात्न विषबाधा, मेळघाट कामगार युनियनकडनं धारणीमध्ये आंदोलन, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची मागणी. माथेरान नेरळ घाटामध्ये भीषण अपघात, सिमेंटचे कठडे तोडून कार झाडावरती आदळली. उल्हासनगरचे 4 पर्यटक सुदैवानं बचावले. वसई किल्ल्यातील ऐतिहासिक मत्रीज चर्चचा मनोरा आणि गाभारा छताचा भाग कोसळला. इतिहास अभ्यासक श्री दत्त राऊतांकडून घटना उघडकीस. ऐतिहासिक मनोऱ्याची गेल्या 150 वर्षात कोणतीही डागडुजी न झाल्यामुळे बांधकाम कोसळलं. लातूरमध्ये एका माथेफिरूंना धावत्या एसटी बसचं स्टेअरिंग ओढल्यामुळे अपघात. बस रस्त्याच्या कडेला थांबलेल्या स्कूल बसवरती जाऊन आदळली. माथेफिरू पोलिसांच्या ताब्यात, माथेफिरूला पोलिसांकडून चोप. चालत्या कारच्या बोनेटवरती बसून महिलेचा गाडी थांबवण्याचा प्रयत्न, अहिल्यानगरच्या श्रीरामपूर शहरातली घटना. कौटुंबिक कारणातून महिला थेट चालत्या कारच्या बोनेटवरती बसल्याची माहिती. व्हिडिओ प्रचंड व्हायरल. नागपूरच्या यशोधरानगर पोलिसांकडून मकोका गुन्ह्यातील आरोपीला अटक. देशी कट्टा आणि धारदार चाकूसह अटक केली. महाबळेश्वर पोलिसांची धडक कारवाई. 4,47,000चे 14 मोबाईल आणि ऑनलाईन फसवणुकीचे पैसे मूळ मालकांना परत. मीरा भाईंदरमध्ये स्पाच्या नावाखाली देह व्यापार, पोलिसांच्या कारवाईत 2 जण ताब्यात तर 5 पीडित मुलींची सुटका. जालन्यामध्ये 40 स्वयंचलित हवामान केंद्रातील उपकरणामध्ये छेडछाड, पावसाच्या नोंदीत फेरबदल, पाऊस नसताना दाखवण्यात आला पाऊस. पुरंदरमध्ये बेंदूर सण उत्साहात साजरा, आकर्षक सजवलेल्या बैलांची भव्य मिरवणूक, बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सण साजरा. नालासोपाऱ्यात 2 कोटींचे एमडी ड्रग्ज जप्त, पहिल्या मजल्यावरती शाळा आणि दुसऱ्या मजल्यावरती पोलिसांचा छापा. नायजेरियन व्यक्तीच्या घरातून 2 कोटींचा ड्रग्ज साठा जप्त. भंडाऱ्याच्या साकोलीमध्ये गांजाची तस्करी करणारी टोळी जेरबंद, 1,35,00,000चा मुद्देमाल जप्त. पाथरी ते आंबेजोगाई जाणाऱ्या महामार्गावरती पोलिसांचा छापा, छापेमारी दरम्यान 14,64,000 किमतीचं 73 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. 2 सराई ड्रग तस्करांविरोधात मानवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भंडाऱ्यामध्ये मुसळधार पावसाचा एसटी महामंडळाच्या ई चार्जिंग सेंटरला फटका, परिसरात गुडघाभर पाणी साचलं. अकोला ते पुणे संगीत ट्रॅव्हल्सच्या लक्झरी बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एसी बंद असल्यामुळे त्रास, मोबाईल चार्जिंग पोर्ट सुद्धा बंद, प्रवाशांकडून ट्रॅव्हल्स कंपनीकडे तक्रारी. लोणावळ्यातील ऐतिहासिक विसापूर किल्ल्यावरती ट्रेकिंगसाठी आलेली विद्यार्थिनी जखमी, पाय घसरल्यामुळे अपघात. शिवदुर्ग मित्र रेस्क्यू टीम, पोलीस आणि स्थानिकांकडून मुलीचा रेस्क्यू. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा. स्पर्धेत 1 सुवर्ण, 3 रौप्य आणि 1 कांस्य अशा 5 पदकांची कमाई. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत वेटलिफ्टर ज्ञानेश्वरी यादवला रौप्य पदक. भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार, केंद्र सरकारनं आरबीआयला मंजुरी दिली. 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार. अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहलीकडनं वर्सोव्यामध्ये घर खरेदी. विराट आणि अनुष्कानं 18,29,00,000चा आलिशान फ्लॅट खरेदी केला.